झेंडे लावतात ते खरं आहे. असा बोलणाऱ्याला माझी एक सूचना राहील, ज्यावेळेस समुद्र शांत असतो ना त्यावेळेस जहाज सुद्धा त्याच्या मधामध्ये जातात. ज्यावेळेस समुद्र शांत असतो ना कोणी त्याच्यावर पवावं, कोणी खेळावं, कोणी उड्या मारावं, कोणी मासे धरावे आणि कोणी कुठे हिंडावं. तर जेव्हा समुद्र शांत असतो तेव्हाच. पण जेव्हा समुद्रामध्ये सुनामी येते ना तो डोंगरा एवढे जहाज समुद्रात गाळाशी घालतो. हे तुम्ही विसरू नका. अरे वाघ 2 दिवस गुहेमध्ये असला काय, वाघ 3 दिवस बाहेर आला नाही काय म्हणून वाघाचा दरारा कमी होतो का काय? बिलकुल नाही. अरे आमच्या पोराने आज हातामध्ये वखर धरलाय, आमच्या पोराने हातामध्ये आज कडी घेतली, आमच्या पोराने हातामध्ये लेखणी घेतली, आमच्या पोराने हातामध्ये वही घेतली. पण हे विसरू नका, जर संकट आलं तर आमचे पोरं आज तलवारी चालवायचं विसरले नाही. हा इतिहास आहे, शिवस्मारक आहे. आम्ही नेहमी म्हणतो पहिले कोणतं शासन होतं, आता कोणतं शासन आलं, कोणतंही शासन आलं आम्ही नेहमी म्हणतो शिवस्मारक बांधा, शिवस्मारक बांधा. शिवाजी राजाचं शिवस्मारक या समुद्रामध्ये झालंच पाहिजे. कशासाठी शिवस्मारक, कशाला पाहिजे शिवस्मारक? काही जण विचारतात शिवस्मारक कशासाठी? अरे एक साधा विषय, ज्या वेळेस हिंदुस्थान अखंड होता त्यावेळेस छत्रपती शिवाजी राजाला माहित होतं आपल्याला धोका असेल. धोका जर आपल्याला असेल तर तो पाण्यामधून आहे. माझी विनंती राहील शासनाला, शिवस्मारक तुम्ही समुद्रामध्ये बांधा. कधी शासन म्हणतंय परवानगी नाही, कधी परवानगी मिळाली तर म्हणतात पैसा नाही, कधी पैसा मिळाला तर म्हणतात जागा नाही. अरे चाललं काय? छत्रपती शिवाजी राजाचं स्मारक तुम्ही समुद्रामध्ये बांधा. मी चॅलेंज सांगतो, जेवढे अतिरेकी पाण्यामधून येतात ना, जेवढे अतिरेकी पाण्यामध्ये उतरतात ना, एक सुद्धा पाण्यामध्ये उतरणार नाही. सगळे म्हणते नको बापा पुढे जायचं नाही, पुढं बापाचं स्मारक आहे, पुढे जाऊ नका.